श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 13 जुलै वार सोमवार आणि आजच्या दिवशी आली आहे ज्येष्ठ महिन्याची अमावस्या. ही तिथी अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यामुळे ही सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखली जाणार आहे. बघा, या दिवशी ज्येष्ठ महिना हा संपणार आहे आणि आषाढ महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे. बघा, या अमावस्येची सुरुवात ही 13 जुलै वार सोमवार या दिवशी संध्याकाळी होणार आहे. तर संध्याकाळी बघा 6:50 ही सोमवती अमावस्या जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी समाप्ती ही 14 जुलैला दुपारी 3:13 समाप्त होणार आहे. तर उदय तिथीनुसार तिथीला शास्त्रामध्ये खूप महत्व असल्यामुळे ही तिथी जी आहे तर ती मंगळवारच्या दिवशी असणार आहे. तर बघा, उद्या मंगळवारच्या दिवशी ही अमावस्या उदय तिथीनुसार ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा उपाय जे आहेत तर ते देखील करायचे आहे. खास करून अमावस्येच्या दिवशी तर्पण, श्राद्ध, पिंडदान आपण आपल्या पितरांच्या शांतीसाठी हे करत असतो. आपल्या घरामध्ये असणारा जो काही प्रखरातील प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खास करून काही उपाय असतील, सेवा असेल, ज्या आपण अमावस्या तिथीला करत असतो, ज्या आपण सेवा करतो तर त्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी करायच्या आहे. आपल्या धार्मिक शास्त्रात अमावस्या तिथी ही खूप अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानली जाते. बघा, या तिथीला पितरांचं तर्पण, पिंडदान, श्राद्ध किंवा पितरांच्या नावानं अन्नदान, वस्त्रदान करणं खास विशेष महत्व आहे. त्याचबरोबर स्नान करण्याला देखील अमावस्या तिथीला खूप महत्व दिलं जातं. बघा, ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच वडीलधाऱ्या व्यक्ती ही तर अमावस्या आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि खास विशेष सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. या काळात केलेलं कोणतंही काम जे आहे तर ते सिद्धीत जातं. म्हणजे सेवा असतील, उपाय असतील तर ते अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी ठरतात. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे तर या तिथीला पितरांची सेवा जर आपण केली, तर्पण, श्राद्ध त्यांच्या नावाने केलं, स्नान, दान, धर्म केला तर आपला जो पितृदोष आहे तर तो दूर होऊ लागतो असं देखील म्हटलं जातं. या दिवशी स्नानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं अतिशय अत्यंत शुभ फलदायी मानलं जातं आणि आपली जी काही पाप असतात तर ती धुवून जातात. ते बरेच जण या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करत असतात. त्याला एक खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख जे आहेत तर ते दूर होतात. बघा, परंतु आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनाच तीर्थक्षेत्री किंवा नदी तीरावरती जाऊन स्नान करणं शक्य आहे का? तर नाही. बघा, त्यामुळेच आपण घरच्या घरी ती वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. कारण की पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती न विसरता आपल्याला टाकायची आहे. यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती जी आहे तर ती नक्कीच होते. आपल्याला काही बाहेरील नजर बाधा असेल, दोष असेल तर ते सुद्धा कमी होतात. काही दोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होतात आणि यामुळे आपलं मन, शरीर जे आहे तर ते देखील शुद्ध होतं, पवित्र होत असतं. आपल्या घरामध्ये असणारा 7 पिढ्यांचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे.
म्हणूनच आपल्याला आवर्जून उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। बघा, आपल्याला मंगळवारच्या दिवशी हे स्नान करायचं आहे। स्नानाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो मंगळवारी सकाळी 4 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत असणार आहे। बघा, म्हणजे 4:05 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे। जर शक्य झालं तर या वेळेमध्ये आवर्जून स्नान करा किंवा ज्यांना नाही शक्य त्यांनी थोडं लेट केलं तरी देखील हरकत नाही। परंतु आपण कितीही वाजता अंघोळ करत, जसं की 6 असेल, 7 असेल, 8 वाजता असेल, तरी आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहे आणि स्नान करायचं आहे। या वेळेमध्ये स्नान करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा। तर हा जो उपाय आहे तर तो अगदी साधा सोपा असणार आहे, परंतु याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप मिळणार आहे। बघा, एका छोट्याशा काचेच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये एक थोडंसं खडं मीठ जे आहे ना तर ते आपल्याला घ्यायचं आहे। मीठ जे आहे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये ठेवायचं। यानंतर ओवाळत असताना आपल्याला घड्याळाच्या दिशेनं ओवाळायचं आहे आणि यातील थोडं थोडं मीठ जे आहे तर ते आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीमध्ये टाकायचं आहे। आता जो व्यक्ती अंघोळीसाठी जाणार आहे त्यावरून तुम्हाला 7 वेळा हे खडं मीठ जे आहे तर ते ओवाळून घ्यायचं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। उतरून घेतल्यानंतर हे सर्व मीठ आपल्याला एकत्र करून एका वाटीमध्ये आपल्या घरातील ईशान्य कोपरा जिथे आहे तर त्या कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचं आहे। कारण की मीठ हे आपल्या घरातील, तर आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीवरनं आपल्याला हे खडं मीठ जे आहे ना तर ते ओवाळून घ्यायचं आहे, उतरून घ्यायचं आहे। डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचं। उतरून घेतल्यानंतर हे सर्व मीठ जे आहे तर ते मीठ आपल्याला एकत्र करून काचेच्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि ही वाटी ईशान्य कोपऱ्यामध्ये, आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा येतो तिथे आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये ठेवून टाकायचं आहे। कारण की मीठ हे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे, जी बाधा आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतं। म्हणून आपल्याला हे जे मीठ आहे तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती अंघोळीचं पाणी आपण जे घेतो ना, म्हणजे हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। आज रात्री तुम्हाला मीठ ओवाळून एका बाउलमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे सोमवारी रात्री, आणि मंगळवारी हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे। तर मंगळवारी तुम्ही आता अंघोळीसाठी ज्यावेळी जाणार आहात ना तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मीठ थोडं थोडं टाकायचं आहे। आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गोमित्र टाकायचं आहे, त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते देखील टाकायचे आहे आणि या पाण्याने घरातील सर्व व्यक्तींनी स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान झाल्यावरती एक तांब्याचा लोटा भरून स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी घरामध्ये, बघा, आपली जी दक्षिण दिशा असते घराच्या बाजूची, तर तिथे आपल्याला हे पाणी आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे। दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते पितरांच्या नावाने तुम्हाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला मनामध्ये पठण करायचं आहे। तर अशा पद्धतीने एकदम साधा सोपा परंतु अतिशय शीघ्र फलदायी सोपा उपाय आहे, तुम्हाला करायचा आहे। हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित मानला जातो। आपण जर या दिवशी आपल्या पितरांचं ध्यान केलं, सेवा केली, तर आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो काही पितृदोष आहे तर तो नक्कीच दूर होत असतो आणि आपले पितर जे आहे तर आपण ज्या दिवशी अमावस्येच्या दिवशी जर आपल्या पितरांचं ध्यान केलं, सेवा केली, तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते नक्कीच देत असतात। म्हणून आपल्याला न चुकता या अमावस्येच्या दिवशी हे जे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे आहे। यामुळे बघा, आपण जे पण काही कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तर आपल्या कष्टाला, मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत असतं, आपल्या नशिबाची साथ मिळत असते। आपल्या घरामध्ये जो काय प्रखर पितृदोष असेल तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा अडचणी ज्या आहेत तर त्या उद्भवू शकतात, येत असतात आणि आपली जी काही कामं आहेत तर ती आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस होता होता रखडतात, अडकतात, तर ती आपली जी काय मार्ग आहेत तर ती सुद्धा मोकळी होतात आणि आपली कामं जी आहेत तर ती मार्गी लागतात।
त्याचबरोबर आपल्या मुलांचे जर विवाहाचे योग जुळून येत नसेल किंवा एखादा मुलगा खूप हुशार आहे तरी देखील त्याला नोकरीमध्ये त्याची प्रगती होत नसेल किंवा त्याला मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तर अशा बऱ्याचशा अडचणी येत असतात. पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कटकटी, वादविवाद, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून आपल्या पितरांचं नामस्मरण करावं, ध्यान करावं किंवा मग ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. पिंपळाच्या झाडाखाली 1 लोटा भरून पाणी अर्पण करावं. त्यामध्ये कच्चं दूध टाकावं, थोडीशी साखर टाकावी, थोडेसे काळे तीळ टाकावे आणि हे जे जल आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करावं. तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा किंवा आपण घरामध्ये खाण्यासाठी जे तेल वापरतो त्या तेलाचा का होईना दिवा लावावा. पितरांचं ध्यान करावं. तर हे उपाय जे आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे आपल्यावरती जो काही पितृदोष असेल तर तो दूर होतो आणि आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद नक्कीच देत असतात. कारण की ते अमावस्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि भ्रमण करत असतात. म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी खास करून आपण त्यांच्या नावानं या अमावस्येच्या दिवशी तर्पण जे आहे, पिंडदान जे आहे, श्राद्ध जे आहे तर त्या गोष्टी कराव्या. त्याचबरोबर आपल्या ऐपतीनुसार दान धर्म करावं. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जो काही पितृदोष असेल, जी काही घराला लागलेली नजरबाधा असेल तर ती दूर होत असते. बऱ्याच वेळा बघा काय होतं की अमावस्या तिथी जवळ आली की एक आपलं शरीर जे आहे तर कधी कधी जड पडतं, आपल्या अंगामध्ये आळस येतो, आपल्याला कुठलं काम जे आहे तर ते करावंसं वाटत नाही. म्हणजेच काय ही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे किंवा याला आपण नजर दोष सुद्धा म्हणू शकतो. म्हणूनच या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. आपण एरवी बघा खूप फ्रेश असतो, पण एखाद्या वेळी अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी जवळ आली की आपल्याला हे बदल जे आहेत तर आपल्या शरीरामध्ये ते जाणवायला सुरुवात होतात. म्हणूनच तुम्हालाही जर असं वाटत असेल तर आवर्जून हा जो सांगितलेला उपाय आहे नक्की करून बघा. सोबतच कष्ट आणि कर्म बी चांगली करा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते हळूहळू का होईना होत असतात. विश्वास ठेवून उपाय करा, मनात श्रद्धा ठेवा, सेवा करा. तरच आपल्याला ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळीच आपल्या आयुष्यामध्ये खरोखर बदल जे आहेत तर ते होत असतात. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.